आज माननीय पालकमंत्री गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या उपस्थितीत जळगाव येथे चाळीसगाव येथील हिरापूर रोड येथील शेखरभाऊ गवळी यांच्यासह शेकडो तरुणांनी शिवसेनेत म्हणजे बाळासाहेबांच्या खऱ्या विचारांच्या शिवसेनेत आज प्रवेश केला। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत म्हणजे तालुक्यातील तरुणांचा खूप मोठा वर्ग शिवसेनेकडे मोठ्या प्रमाणात येत असून प्रवेश करतेवेळी माननीय पालकमंत्री गुलाबरावजी पाटील साहेबांनी संपूर्ण तरुणांना आश्वासित केलं की चाळीसगावची शिवसेना वाढवण्यासाठी जी काही मदत लागेल ती पालकमंत्री म्हणून मी तर नक्की करणारच आहे, पण भविष्यात देखील आता शिवसेना आपल्या दारी असेल, गाव तिथे शाखा असेल, असे संपूर्ण कार्यक्रम येणाऱ्या 10 ते 15 दिवसात पालकमंत्री महोदय चाळीसगाव येथे उपस्थित देखील असणार आहे। चाळीसगावचे आपण शिवसेनेच्या वतीने मेळावा देखील आयोजन केलेला आहे। मागील 6 महिन्यापूर्वी चाळीसगाव येथेच पाचोऱ्याचे माजी आमदार म्हणजे पाचोऱ्याचे आमदार आदरणीय किशोरप्पा पाटील यांच्या नेतृत्वात देखील मोठा म्हणजे शेकडो तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला। म्हणजे आज मागील काही काळात बघता शिवसेना खूप जोमाने चाळीसगावात वाढते व आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी तरुण म्हणजे मोठ्या प्रमाणात येत आहे। आता होणाऱ्या चाळीसगाव तालुक्यात होणाऱ्या मेळाव्यासाठी देखील ग्रामपंचायत सरपंच असतील, सदस्य असतील, तालुक्यातील काही संघटनेचे पदाधिकारी आहेत, हे मोठ्या प्रमाणात प्रवेश करणार आहेत व कमी कमी 4 ते 5,000 तरुणांचा मेळावा देखील आपण चाळीसगाव शहरात घेत आहोत। आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही चाळीसगाव तालुक्यात प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात, प्रत्येक वार्डात आम्ही म्हणजे घर तिथे शिवसैनिक, गाव तिथे शाखा या अभियानाअंतर्गत म्हणजे प्रत्येक गावात पोहोचणार आहेत, प्रत्येक माणसापर्यंत पोहोचणार आहेत। आगामी विधानसभेची निवडणुकीसाठी वरिष्ठ जे आदेश देतील त्या आदेशाचं 100% आम्ही पालन करू व म्हणजे जी रणनीती असेल पक्षाची त्या रणनीतीला नक्की आम्ही सामोरे जाऊ। वरिष्ठांनी जो काही वेगळे आदेश दिले त्यालाही आम्ही सर्व पप्पूदा गुंजाळ यांच्या माध्यमातून आम्ही सामोरे जाऊ। बस एवढं सांगू।